नाही, तशी काही गरज नाही. हा, म्हणजे क्लिअर ऐकायला येईल. हा. तर सर्वप्रथम पूजाताईंना आपण 2 या 5 मिनिटं बोलायला सांगूया. कारण पंढरपूरहून पांडुरंगाचे आशीर्वाद ते पाठवतील. तेव्हा दरवर्षी वारी घेऊन जातात डॉक्टर रामचंद्र देखण्यांची. पूजाताई हँड मी मेकअप. थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते. मी डॉक्टर पूजा भावार्थ देखणे. मी वैकुंठवासी डॉक्टर रामचंद्र देखणे सरांची सून आहे. आणि आमची गेली 25 वर्ष संत विचार प्रबोधिनी नावाची दिंडी आहे, ज्याच्यामधून काकांनी सुद्धा वारी केलेली आहे. आणि काकांच्या वारीच्या पुस्तकामध्ये संपूर्ण उल्लेख आहे त्याचा. तर ती दिंडी गेली 25 वर्ष, म्हणजे आमच्याकडे वारीची परंपरा गेल्या अनेक पिढ्यांची डॉक्टर आहे. पूजा देखणे. हा. थोडंसं म्यूट केलं इतरांनी तर चालेल, म्हणजे मध्ये विक्षेप येणार नाही. तर आमच्याकडे वारीची परंपरा अनेक पिढ्यांची आहे. पण गेली 25 वर्ष माझ्या सासऱ्यांनी स्थापन केलेली ही दिंडी आहे. आणि सासऱ्यांच्या दुःखद निधनानंतर 2 वर्षांपासून मी आणि माझे मिस्टर संपूर्ण ह्या दिंडी च्या याच्यामध्ये असतो आणि ही दिंडी घेऊन जातो. ही परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे. आम्ही दोघंही डॉक्टरेट आहोत. आणि मुख्य काकांनी आता जो उपक्रम चालू केलाय त्याचं खरंच मनापासून शुभेच्छा देते मी. कारण खरंय. कसं आहे की हे जे दिवस आहेत महत्वाचे आपल्या संस्कृतीमधले, त्याच्यामध्ये आषाढी एकादशी हा खूप महत्वाचा दिवस आहे. आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संप्रदाय आहे. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचा निम्मी लोकसंख्या ही वारकरी संप्रदाय आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा लोकदेव म्हणून अ, पंढरपूरचा विठोबा हा आपण संबोधलं जातो त्याला. आणि ते योगपीठ आहे. तर आपल्याकडे जवळजवळ 90% महाराष्ट्रामध्ये आषाढीचा उपास देखील केला जातो आणि आषाढी एकादशी साजरी केली जाते. तर या निमित्तानं काही ना काही सत्संग घडणं, काही ना काही चांगल्या विचारांचं, संतांच्या अभंगांवरती असेल, संतांनी जे ग्रंथ निर्मिती केलेली आहे त्यांच्या वाङ्मयावरती असेल, तर यावरती चिंतन करणं हे हा काय म्हणूया दुग्ध शर्करा योग असतो. आणि काकांनी तो जुळवून आणलाय आपल्या सगळ्यांसाठी. त्याबद्दल खरं तर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि काकांसारखा एक विद्वान व्यक्ती जेव्हा एखाद्या गोष्टीवर भाष्य करतो तेव्हा तो अभ्यासपूर्ण वक्तव्य करतो. त्यामुळे अशा लोकांकडनं ऐकायला मिळणं हे मला असं वाटतं की ह्या दिवशीसाठी सगळ्यांचं भाग्यच आहे. आणि याबद्दल मी खूप शुभेच्छा देते. पंढरपूरला आहे, इथे वारी आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. पण तरी जेवढा वेळ शक्य आहे मी थांबणार आहे. पण आम्हाला काय झालंय, डॉक्टर भावार्थ देखणे हे आळंदी देवस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे एक 5-6 महिन्यांपूर्वी. आणि त्यामुळे तो एक वेगळा काय म्हणूया जबाबदारीचा भाग आलेला आहे. आणि म्हणून ते संपूर्ण आता सुद्धा माऊलींची नगर प्रदक्षिणा असते, तर त्या संपूर्ण नियोजनामध्ये ते असल्यामुळे ते आपल्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही. आणि मलाही आता 12 वाजता विठ्ठल मंदिरामध्ये जायचं आहे पंढरपूरच्या. त्यामुळे ती थोडीशी गडबड आहे. पण माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा. कारण ह्या गोष्टी घडणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि पांडुरंग, जरी तुम्हाला वारीला येता आलं नाही, कारण वारी तसं वाटतं इतकी काही सोपी नाहीये. म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघत असाल, आमचा रंग आवाज सगळं बदलून गेलेलं आहे. गेल्या 18-20 दिवसांमध्ये आमचे दवाखाने झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. पण तरी एक आनंद वेगळा आहे. आणि काकांनी स्वतः वारी केलेली, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते अनुभूतीची आणि अनुभवाची शिदोरी आहेच आहे, जी ते तुमच्या सगळ्यांमध्ये वाटत आहेत. त्यामुळे जरी वारी करता नाही आली म्हणून आपण या आनंदाचे काही आनंद यात्री होऊ शकत नाही का, आता असं अजिबात नाहीये. कारण तुकाराम महाराजांनी सांगितले, ठाईच बैसोनी कराई एक चित्त आवडी आनंद आळवावा. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी बसूनच, आज आपल्याकडे झूमचं हे माध्यम आहे ज्यामुळे तुम्हाला काकांसारख्या व्यक्तीचा सत्संग घरी बसूनच प्राप्त होतो आहे. तर तुम्ही एकचित्तानं, एकाग्रतेनं, असद्भावनेनं हा सत्संग अटेंड करावा. म्हणजे जेणेकरून आपल्यामध्ये हे सगळं कशासाठी आहे तर परिवर्तनासाठी आहे. आपल्यामध्ये काही ना काही परिवर्तन व्हावं यासाठी हे सगळे जे काही आपल्याकडे दिलेल्या परंपरा असतील, आपल्याकडे चालत आलेल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत वारी सारख्या,
या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये काही ना काही बदल व्हावा, चांगल्या रूपाचा बदल व्हावा. आपली वाटचाल ही अज्ञानाकडून ज्ञानाकडे व्हावी, अविवेकाकडून विवेकाकडे व्हावी, तमाकडून प्रकाशाकडे व्हावी. यासाठी ह्या सगळ्या परंपरा आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि काकांना मनापासून नमस्कार करते. रामकृष्ण हरी. नमस्कार नमस्कार, धन्यवाद पूजा. आणि भावार्थ संध्याकाळच्या कार्यक्रमात 2 मिनिटं येऊ शकेल का, अशी शक्यता आहे का? मी प्रयत्न करेन. काय झालंय, ठीक आज आहे. संपूर्ण दिवस माऊलींचं शेड्यूल पूर्ण टाईट आहे इकडचं. म्हणजे हो हो. माऊलींचा मठ आहे आणि त्यांचे दिवसभराचं पूर्ण ठरलेलं असतं. त्यामुळे काल रात्री ते जे गेलेत, एक तर काल माऊलींना पोहोचायलाच 11 वाजले. त्यानंतर तासभराच्या विश्रांतीनं ते लगेच मंदिरात गेलेत. ते अजूनही आलेले नाहीयेत. ते पूर्ण त्या कार्यामध्येच आहेत. तर मी नक्की प्रयत्न करते त्यांना जॉईन कसं होता येईल हे पाहते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो हो, खूप खूप धन्यवाद. आणि मित्रमंडळींनो, सगळ्यांनी लक्षात ठेवा, जर कोणाला पंढरपूर वारी करायची असेल तर सगळ्यात सर्वोत्कृष्ट दिंडी आपल्यासाठी, ज्यांना बसून जेवणं आवडतात, आमटी भाजी पोळी ज्यांना आवडते, अशा लोकांसाठी सुंदर जेवण मिळतं. आणि वारीमध्ये चांगलं जेवण असलं तरच वारी पूर्ण होऊ शकते. पोट बिघडलं तर वारी होणार नाही. म्हणून डॉक्टर रामचंद्र देखण्यांच्या दिंडीत मी गेलो तसं तुम्ही तीच दिंडी जॉईन करा, म्हणजे तुम्हाला पण चांगली वारी घडेल. कोणालाही वारीला जायचं असेल तर मला किंवा पूजाला पूजाशी संपर्क साधा. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आता आपल्या समोर 2 पर्याय आहेत. एक म्हणजे आळंदी ते पंढरपूर ही वारी. आपल्याला वाटते की एकादशीला वारी संपते, पण तसं नसून हा वारीचा उत्सव 5 दिवस चालतो, एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत. तर ते सगळं पूर्ण वर्णन, की प्रत्येक दिवशी कुठे कुठे काय होतं आणि गोपाळपूर, तर हे मी सगळ्यांना वाचून दाखवू शकतो, ते माझ्याकडे आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा. सभा झाली आमची 1 वाजता. 1 वाजता संपवून. नाही, नुसते तांदूळ करते, आमची वेगळी नाही करत. कोण बोलतंय? आमची वेगळी कर. हॅलो, कोण बोलतंय? म्यूट करा. कोण हा, नाही, बोलतंय म्यूट त्यांना. करा. किंवा मग ह्यापैकी आपण, आणि त्यानंतर आपल्याकडे संतांच्या अनेक गोष्टी आहेत आणि ते पण घेत आहेत. तर मला असं वाटतंय की ही मीटिंग संपल्यावर मी परत तीच लिंक वापरून दुसरी मीटिंग चालू करीन आणि सगळ्यांनी परत लॉग इन व्हावं, जॉईन व्हावं, अशी विनंती. तर संतांच्या गोष्टी आहेत. मला असं वाटते की पंढरपूर वारीची इत्थंभूत माहिती आपल्या सगळ्यांना नसते. मला पण एवढी माहिती नव्हती. ती मला इतकी सविस्तर माहिती मिळालेली आहे की मी सुरुवातीला ती वाचून दाखवतो, मला असं वाटते. तर ह्याला सगळ्यांची म्हणजे पसंती आहे का, की आपण सरळ संतांच्या गोष्टींकडे वळायचं, का ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा ते वाचायचं? काय करावे? नाही, वाचून दाखवा. 5 एक मिनिटात संपणार असेल तर वाचून दाखवा. समाधी सोहळा की वारीची असंही माहिती. चालेल. वारीचा? वारीची माहिती. हा. हा. तर आता मी काही पण स्क्रीन चालेल. शेअर पण करतो, स्क्रीन, कारण तुम्हाला पण ते दिसेल, स्क्रीनवर दिसता आलं पाहिजे. थोडा वेळ लागतोय, कारण जरा ते कम्प्युटर सारखा चालू बंद झाला.
स्क्रीन दिसतोय का? हो आता हो वर्ड हो वर्ड डॉक्युमेंट उघडतंय ते दिसतंय. हो ओके ओके दिसतंय. ओके गुड गुड. झालं ओपन सर. झालं ना. असा असतो आषाढी वारीचा सोहळा. सुरुवात करतो. हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे. आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या की वारी संपली असा सर्वसाधारण समज असतो. परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात, संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात, त्यांचा दिनक्रम कसा असतो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टपळा पंढरीचा. ज्येष्ठ आवाज खराब आहे त्याच्याशिवाय ऐकायलाच येत नाही. सॉरी काय कोण काय बोलतंय? नाही तर मग म्यूट करा. काही विचारायचं असेल तर इंटरप्शन करायला हरकत नाही, पण इतर गोष्टींनी नका करू प्लीज. ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांच्या मनाची अवस्था अशी होते की वेगवेगळ्या संत क्षेत्रातून संतांच्या पालख्या शेकडो दिंड्यांसहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात. वारीमध्ये सहभागी नसलेले अनेक जण वारीचा सोहळा टीव्ही वगैरे मधून अनुभवतात. पलंग निघणे. आता खुद्द पंढरपूर मध्ये सुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती, त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी 4:30 वाजता पोशाख, संध्याकाळी दुपारती, रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निद्रा असे उपचार रोज रोज होत असतात. उपचारादरम्यान आणि रात्री शेजारती नंतर पहाट पूजेनंतरची आरती होईपर्यंत असे एकूण 8-9 तास दर्शन बंद असते. आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते. एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी 24 ते 48 तास थांबावे लागते. भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते त्याप्रमाणे देव सुद्धा भक्ताच्या भेटण्यासाठी आसूसला असतो. आणि याचं प्रमाण म्हणजे पांडुरंगांनी कमरेवर हात ठेवलेत आणि विटेवर उभे आहेत, बसले नाहीत. आणि विटेवर म्हणजे अक्षरशः उत्कंठेने कमरेवर हात ठेवून पांडुरंग आपल्यासाठी तिथे उभे आहेत. आषाढीला नाही तर कधीतरी एकदा जरी गेलात तरी सुद्धा बस झालं. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की तू फक्त एकदा पंढरपूरला जा, बाकी तुझं सगळं मी बघून घेतो, तुला मुक्तीला मी नेतो, पण तू फक्त एकदा पंढरपूरला जा आणि त्या देवाचे पाय धर. वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे यासाठी देवाचे काही उपचार बंद केले जातात. यालाच पलंग निघणे असे म्हणतात. हे आम्हाला माहितीच नव्हतं. पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या दिवसा सुमारास देवाचा पलंग निघत असे. आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो. या दिवशी घरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो. या दिवसापासून देवाची झोप बंद. बापरे. त्यामुळे श्रमपरिहारार्थ देवाच्या मागे लोड, रुक्मिणी मातेच्या मागे तक्क्या लावण्यात येतो. दुपारचा पोशाख बदल, सायंकाळची धुपारती, रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात. फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो. सायंकाळी लिंबू पाणी आणि रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात. पालख्यांचा पंढरपूर प्रवेश. आषाढ शुद्ध षष्ठीच्या सुमारासच म्हणजे 4-5 दिवस आधी काही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. यामध्ये खानदेशातून येणाऱ्या संत मुक्ताबाई, हे माझं जन्मस्थान, माझा जन्म संत मुक्ताबाईच्या तिकडचा म्हणजे एदलाबादचा आहे. एदलाबादला आता मुक्ताई नगर म्हणतात. मुक्ताईनगर. हा, पण मला ते एदलाबाद नावच का डोक्यात चांगलं जाणवते, कारण माझा जन्म एदलाबादला झालाय. ओके. तर हा महत्वाचा सोहळा आहे. शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्वाच्या पालख्या पंढरपूर जवळील वाखरी येथे मुक्कामाला येतात नवमीच्या दिवशी. आणि वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून 8 किलोमीटरवर आहे. नवमीला या ठिकाणी माऊलींच्या पालखीचे
उभे आणि गोल रिंगण होते. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात, म्हणजे पंढरपुरातून पण लोक तिकडे जमतात. माझ्या मते कमीत कमी 1 लाख लोक त्या ह्याला असतात. माझ्या युट्यूब चॅनलवर मी त्याचे व्हिडिओ पण लावले आहेत. आज तुम्ही सगळ्या ठिकाणून व्हॉट्सअपवर व्हिडिओ बघितल्या असतील. रिंगण सोहळा हा आयुष्यात एकदा तरी बघावा. वारीला नाही गेला तरी एकदा फक्त वाखरीला जा त्या दिवशी, नवमीच्या दिवशी, आणि तेवढं एक रिंगण बघून घ्या. काय मजा असते. आणि आता हा सोहळा पाहण्या हा हा मुक्काम पंढरपूर पासून जवळ असल्याने अनेक वारकरी नवमीला अथवा दशमीला पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा हा महत्वाचा विधी उरकून घेतात आणि पुन्हा वाखरीला सोहळ्यामध्ये परत येतात. दशमीला पहाटेपासूनच वाखरीपासून वेगवेगळ्या पालख्या पंढरपुरात यायला सुरुवात होते. नामदेवराय जातात सामोरे. हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती पण नसेल की नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींना भेटायला सरळ आधी प्रवेश व्हायच्या आधी नगरापाशी जातात. दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईंची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थानातून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते. हे पहा, हे अलौकिक प्रेम. या प्रेमाला, हे अमर प्रेम आहे, याला अमृत आहे, मृत्यू नाही. नामदेव महाराज घ्या, मुक्ताबाई घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या, त्यांनी देह सोडले पण ते अजून या आपल्या आसपासच्या वातावरणात आहेत. म्हणजे अक्षरशः इतके आहेत की जसं पाण्यामध्ये प्रत्येक थेंबामध्ये एक एक मॉलिक्यूल असतो प्रत्येक थेंबात, त्याप्रमाणे आपल्या आणि सगळ्या वातावरणाच्या कणाकणात जो ॲटम आहे, जो इलेक्ट्रॉन आहे, तो स्वतःच पांडुरंग आहे, तो स्वतःच ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, ते स्वतःच आहेत. तुम्ही जे बोलता, तुमच्या मनात जे विचार येतात ते पांडुरंगांना आणि सर्व संतांना कळतात. आणि त्याप्रमाणे तुमच्या इच्छेप्रमाणे पांडुरंग तुम्हाला जे काय हवं आणि जे काय तुमच्यासाठी योग्य आहे ते नक्की देतो. हा माझे अनुभवाची बोल आहेत. मला मला अनुभव आलाय. तुकाराम महाराजांचा संत तुकाराम पिक्चर बघा, जुना ब्लॅक अँड व्हाईट, आणि त्याच्यामध्ये जे हॅलो. हा हा हॅलो बरेच सर. लोक आलेले आहेत. परत आपण तिथेच हा. कंटिन्यू करूया. हो. दिसतंय सगळ्यांना स्क्रीनचं टेक्स्ट? दिसतंय. हा, तर आपण इथून पुढे चालू करूया. तुकाराम महाराजांची वैकुंठ गमनाच्या आधी तुकाराम महाराजांनी जो अभंग म्हटलेला आहे, पहिला आले हरी शंखचक्र शोभे करी. शंखचक्र शोभे करी म्हणजे दुरून ते बघतायत पांडुरंगांनी पाठवलेले विमान, आणि त्यामध्ये पांडुरंगांचं रूप बघून ते म्हणतायत, पहिला आले हरी शंखचक्र शोभे करी. गरुड येतो फडतकारे, गरुड वाहन, गरुड येतो फडतकारे, म्हणे नाभी नाभी त्वरे, नाभी नाभी त्वरे, म्हणे नाभी नाभी त्वरे. मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गभस्ती. म्हणजे मुकुट कुंडल ह्याच्यामुळे इतकं तेज फाकलं की सूर्य त्याच्यामुळे लोपला. तेजे लोपला गभस्ती. मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी. मेघ श्याम वर्णाचा हा हरी मूर्ती डोळस साजिरी. चतुर्भुज वैजयंती, पांडुरंगाचं वर्णन आहे. चतुर्भुज वैजयंती, गळा माळ हे रुळती, गळा माळ हे रुळती, गळा माळ हे रुळती. पितांबर झळके जैसा, उजळल्या दाही दिशा. त्यांचं पितांबर असा झळकत होता, दाही दिशा उजळल्या, उजळल्या दाही दिशा, उजळल्या दाही दिशा. तुका झाला से संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ, घरा आले वैकुंठ पीठ, घरा आले वैकुंठ पीठ. म्हणजे तुकाराम महाराज संतुष्ट झाले की प्रत्यक्ष वैकुंठ पीठ त्यांच्या स्वतःच्या घरी आले. तर हा सोहळा, आणि त्याच्या आधी तुकाराम महाराजांनी जे भाषण केलं आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नामस्मरणाशिवाय दुसरं कुठलंही मनाच्या वारूला, मनाचा हा जो घोडा आहे त्याला वळण लावणं नामस्मरणाशिवाय कुठलीही गोष्ट करू शकत नाही.
कारण कृष्णानं सांगितलंय की मन हे एक वेळ तुम्ही वारा थांबवू शकाल, वारा अडवू शकाल, पण मन हे इतकं चंचल असतं की तो तुम्ही थांबवू शकत नाही. पण तुकाराम महाराजांनी गॅरंटी दिली आहे की नामस्मरण करणाऱ्याचं मनावरती ताबा मिळतो. तर ही असे सगळं आपली परंपरा आहे, ती थोर परंपरा पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी युट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक या सगळ्यांचा आपण सगळ्यांनी उपयोग करायला पाहिजे आणि सगळ्यांना सांगायला पाहिजे की बाबांनो हे सोडू नका, कारण इथे खरं कल्याण ह्याच्यात आहे. तर आता आपण पुढे कंटिन्यू करू. संतांच्या स्वागतासाठी सगळे वारकरीच्या दिशेने निघते. नामदेव महाराज म्हणजे पांडुरंगांचे प्रतिनिधी. नामदेवराय आले म्हणजे पांडुरंग आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते. नामदेवरायांचा पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामधील पादुका मंदिरापाशी येतो. म्हणजे तिथे मंदिर आहे. तेव्हा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार तिथे येऊन नामदेवरायांना पुढे चालण्याची विनंती करतात. त्यानंतर शेवटचे 7 पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. म्हणजे नामदेवराय त्यांना पंढरपूरमध्ये घेऊन जातात. पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या 7 पालख्यांचा क्रम ठरला आहे. त्यामध्ये सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, त्यापुढे संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज महाराज, सोपान काका, संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरून संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय, असा क्रम असतो. तर विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण होते. हे सोहळ्यातले शेवटचे रिंगण म्हणजे पादुका मंदिरापाशी. पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते. सर्वात शेवटी असलेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचायला रात्रीचे 10 वाजतात. काल 11 वाजले. पंढरपुरातील मुक्काम दशमी ते चतुर्दशी 5 दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो. यापैकी एखादी तिथी कमी अधिक असल्यास मुक्कामाचा एखादा दिवस कमी किंवा जास्त होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मुक्काम नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो. संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरते. पंढरपूरमध्ये आमच्या शाळेतला एक मित्र आहे. आता आम्ही जेव्हा पंढरपूरला जाणार आहोत तेव्हा मी त्याला भेटणार आहे. तुम्हाला कोणालाही त्याच्याकडे जायचं असेल तर मी त्याचा नंबर देईन, तो तुमचं नक्की स्वागत करेल. आमच्या प्राईड पॅराडाईज बिल्डिंग मधले देशमुख म्हणून आहेत, ते पण पंढरपुरात राहतात. त्यांचा तिथे पेट्रोल पंप आहे. मी जेव्हा वारीला गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे गेलो, म्हणजे दिंडीच्या ह्याच्यातून पोहोचल्यावर सहज त्यांना भेटायला म्हणून गेलो आणि मग ते म्हणले या लवकर या माझ्या घरी, रिक्षा पकडून या. मग मी सरळ माझा टॉवेल आणि कपडे घेऊन गेलो. म्हटलं आता एक मस्त की तिथे आंघोळ करूया म्हणून मग त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी आंघोळ केली, त्यांनी सुंदर नाश्ता दिला आणि त्यानंतर मग परत मी आलो आमच्या दिंडीच्या मुक्कामापाशी. हे 1 दिवस आधी होतं पंढरपूर एकादशीच्या. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूरकर मठामध्ये उतरते. ही 3ही ठिकाणे नाथ चौकाजवळ आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी दक्षिण मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरात उतरते. संत सोपान काकांची पालखी तांबड्या मारुती जवळ संत सोपान काका पालखी मंदिरामध्ये उतरते. शेगाव येथील गजानन महाराज संस्थानने पंढरपुरात मोठे प्रशस्त मंदिर आणि भक्त निवास बांधले आहे. संत गजानन महाराजांची पालखी तेथे मुक्कामाला असते. हा भक्त निवास इतका स्वच्छ आणि सुंदर आहे की जाताना आपण तिथे जाऊन तिथेच राहावे. अतिशय प्रसन्न पवित्र वातावरण आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात. ही
इतके मंदिरं, आणि इतके मठ आहेत पंढरपुरात. आपण नेहमी जातो, म्हणजे मी पण तेच केलेलं आहे की आपण नेहमी जातो, जास्तीत जास्त एक रात्र मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण परत निघतो किंवा त्याच दिवशी परत निघतात. आणि लोक अभिमानाने सांगतात मी पंढरपूरला सकाळी गेलो आणि रात्री परत आलो. अरे वा वा, छान. पण मला आता असं वाटायला लागलंय की एक 4-5 दिवस सरळ मुक्काम करावा. अर्थात हे फक्त रिटायर झालेल्या लोकांनाच शक्य होईल, नोकरीवाल्यांना नाही. पण तिथे मुक्काम करून हे सगळं पंढरपूरचं वैभव बघण्यासारखं आहे. तर आता माझा एकदा तरी प्लान आहे की ते जाऊन सगळं बघायचं पंढरपूर. तर आता आपण आषाढी एकादशीकडे वळू. माझा फोन वाजतोय, मी जरा सॉरी, 1 सेकंद. सॉरी. आषाढी एकादशीचा दिवस हा वारीचा मुख्य दिवस. या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते. ठीक आहे ना, सगळ्यांना व्यवस्थित आहे, चालू आहे ते चालू तसंच ठेवूया. हो हो, ऐकू येते नीट. ओके सर, ओके. सगळं व्यवस्थित चाललंय. हो हो. हा, तर पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते. किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीच्या दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते. आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यात येते. ही महापूजा शासनाच्या वतीने केली जाते. याला शासकीय महापूजा म्हणतात. पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी त्या ठिकाणी त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते. त्यानंतर संतांच्या पालख्या नगर प्रदक्षिणेसाठी निघतात. म्हणजे आता भावार्थ देखणे, डॉक्टर भावार्थ देखणे त्या नगर प्रदक्षिणेमध्ये आहेत. नगर प्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा, अर्थात आताच्या विस्तारित पूर्ण नगराला प्रदक्षिणा करणे अपेक्षित नसून जुन्या पंढरपुराची प्रदक्षिणा होते. या प्रदक्षिणा मार्गावर पूर्वी जुन्या गावाच्या वेशी होत्या, जसे की महाद्वार वेस. पण पुढे गर्दीच्या दृष्टीने पंढरपूर नगर विकासाने या वेशी काढून टाकल्या. आता महाद्वार घाटावरून कालिका मंदिर चौक, तिथून वळून काळा मारुती चौक, त्यानंतर गोपाळ कृष्ण मंदिरापासून तिथून वळून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट या मार्गावर कुठूनही प्रदक्षिणेस सुरुवात करून त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते. पहिली प्रदक्षिणा गजानन महाराजांची. गजानन महाराजांची पालखी पहाटे 2:30 वाजता नगर प्रदक्षिणेला निघते. तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सर्वात शेवटी म्हणजे 8च्या सुमारास नगर प्रदक्षिणेस निघते. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर पालखी चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून पालखी काढून चंद्रभागेच्या वाळवंटात नेली जाते. पालखीतून पादुका बाहेर काढून त्यांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते. तर काही पालख्यांमध्ये पादुका हातात घेऊन वाळवंटात नेतात आणि त्यांना चंद्रभागा स्नान घालतात. यावेळेस उपस्थित भाविक सुद्धा देवावर पाणी उडवतात. त्यानंतर पुन्हा उर्वरित नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. देवावर पाणी उडवतात हा सोहळा तुम्ही नीरा स्नानामध्ये व्हिडिओवरती बघितला असेल. नीरा स्नानाची व्हिडिओ असते तेव्हा सगळे भाविक तिकडून देवावरती पाणी उडवताना दिसतात. फार सुंदर दृश्य असतं ते. त्यानंतर उर्वरित झालं. नगर प्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोर अभंग आणि आरती होते. चौफाळा चौकामधून देवाच्या मंदिराचा कळस दिसतो. तिथे संत नामदेवरायांचा पुढील अभंग म्हणतात. म्हणजे सगळं ठरलेलं आहे, केव्हा कुठला अभंग, उपासना सगळी ठरली आहे आणि शेकडो वर्षांपासून ती तशीच्या तशी घडते आहे. झळझळीत सोनसळा दिसतो कळस सोज्वळा. बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, हे बाहेर संतांचे नाम या स्वामी केशवाचे. याशिवाय मार्गामध्ये वाळवंटात आल्यावर चंद्रभागेचा पुंडलिक मंदिरासमोर पुंडलिकाच्या वर्णनाचा आणि त्या संतांच्या मठापुढे त्या संतांच्या वर्णनाचा अथवा इतर कोणताही संतपर अभंग म्हणतात.
वाळवंटात आल्यावर. नगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी आपापल्या मठामध्ये येते. त्यावेळेस देह जावो अथवा राहो हा अथवा अशाच अर्थाचा इतर अभंग होऊन आरती होते. एकादशी हा उपवासाचा दिवस. या दिवशी देवाला आणि संतांना सुद्धा उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकऱ्यांना देवदर्शन होणे शक्य नसते. त्यामुळे गर्दी विठ्ठल मंदिरातून सुद्धा रथ अथवा पालखी निघत नाही. पेशवे काळामध्ये पेशव्यांचे एक सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा चालू केली. ही रथयात्रा खाजगीवाले वाडा इथून म्हणजे आताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते. या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे. हा रथ भाविक हाताने ओढतात. या रथामध्ये विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवून रथ ओढायला सुरुवात करतात. नगर प्रदक्षिणा मार्गावरून फिरून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत येतो. हे आम्हाला माहितीच नव्हतं. दुमजली लाकडी रथ आणि त्याची पंढरपुरात नगर प्रदक्षिणा फारच सुंदर आहे हो. एकादशीचे कीर्तन महत्वाचे. आषाढी एकादशीच्या रात्री होणारे कीर्तन वृंदा मराठे यांना काहीतरी म्हणायचंय, सांगा ना. तुमचं म्यूट आहे, म्यूट. ते म्यूट काढा. म्यूट आहे, म्यूट म्यूट काढा तुमचं. जाऊ दे, तुमचा आवाज आला येईल. का आवाज? हा आता आला आला. का आवाज? हा आता आला. हा सर, सर आपण जे म्हणालात ना, खासगीवाल्याच्या इथून रथ निघतो आणि भाविक ओढतात तो, तर त्या रथाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा. तो रथ पंढरपूरला जात पात अजिबात मानत नाहीत. तर तो रथ फक्त इतर म्हणजे तिकडे एक वडार म्हणून समाज आहे, तर त्या लोकांनी ओढल्याशिवाय तो हलत नाही. ओ अच्छा, फार छान माहिती, फार छान माहिती सांगितली, धन्यवाद. हा, ही अशी माहिती, हे अगदी म्हणजे मला माहिती आहे, 200% खरं आहे हे सगळं. कारण ते इतर लोकांनी ओढल्यावर तो हलतच नाही, त्याची ती पेक्युलॅरिटी आहे. पंढरपूरला जातपात नाही, शहरामध्येच आहे जास्त जास्त जातपात. हा हा, ठीक आहे, चांगलं आहे, हे फारच छान धन्यवाद सांगितलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, आपण आता पुढे कंटिन्यू करूया. आणि हा. एकादशीचे कीर्तन महत्वाचे. तर मलाही आठवते की मी मागे एकदा बसनं पंढरपूरला गेलो होतो, साधारण 2010-12 साली असेल. त्यावेळेला आम्ही बसमध्ये एका सगळे तुकाराम महाराज मंदिराच्या पालखी संस्थांचे लोक एक बस करून गेलो होतो. तर तिथे सगळं झालं, स्नान आणि कळस दर्शन झाल्यावर आम्ही सगळे मिळून एका ठिकाणी बसलो आणि तिथे आमच्यातल्या एका ज्येष्ठ वारकऱ्यांनी प्रवचन केलं, कीर्तन केलं. तर हे कीर्तन महत्वाचं आहे. त्या दिवशी तुम्ही कीर्तनात बसायला पाहिजे पंढरपूरमध्ये किंवा कुठेही. आता आपण वडाळ्यात बसू किंवा पुण्यात बसू, कुठेही कीर्तन महत्वाचं. आणि कीर्तनाला जमलं तर जा, नाही तर आपल्याकडे हेच कीर्तन असं समजूया, कारण संतांचं सगळं आपल्याला आजच्या आधुनिक युगात हेच कीर्तन आहे आपलं, असंच समजूया आपण. तर हा, तर हे कीर्तन त्या पालखी पुढे त्या पालखी सोहळ्याचे मालक अथवा महत्वाचे मानकरी करतात. प्रत्येक फडावर या दिवशी स्वतः बालक कीर्तन करतात. श्री विठ्ठल वर्णन, पंढरी वर्णन अथवा अखंड पंढरीची वारी घडावी अशा मागणीपर अभंगावर कीर्तन होते. कीर्तनानंतर जागर होतो. जागर म्हणजे रात्रभर चालणारे भजन. सोहळ्यामध्ये रोज जागर होत असला तरी एकादशीच्या जागराला विशेष महत्व आहे, कारण एरवी सुद्धा एकादशी हा जागरणाचा दिवस मानला जातो. त्यामुळे विठ्ठल मंदिरात आणि इतर संत क्षेत्री एकादशीच्या रात्री शेजारती होत नाही. रात्रभर जागल्यावर झाल्यावर दुसऱ्या दिवशी द्वादशीला पहाटे
काही ठिकाणी पुन्हा कीर्तन होते. त्यानंतर देवाला नैवेद्य सोडून उपवास सोडतात. याला बारसे सोडणे म्हणतात. महत्वाच्या पालखी सोहळ्यातर्फे श्री विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगास नैवेद्य पाठवला जातो. किती सुंदर सगळं वर्णन केलंय. हे जे जागर आहे म्हणजे ह्याच्यावरून असं आपल्याला दिसून येतं की 24 तास 48 तास न झोपता आपल्या महाराष्ट्रातले अनेक भाविक लोक, वारकरी म्हणा, विचारी म्हणा, अनेक भाविक भक्त जागे असतात. आणि हे आपण बघितलंय की इथेच आणि शिवाय मिलिटरीमध्ये जेव्हा लढाई चालू असते, आता कारगिलच्या लढाईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 36 तास सगळे आपले सैनिक लढत होते, गोळीबार करत होते, झेलत होते आणि त्यांनी लढाई जिंकली. म्हणजे माणूस हा 36 तासापर्यंत न झोपता राहू शकतो, याचं हे एक प्रमाण आहे. आणि केवळ भक्ती आणि ती भावना मनात इतकी प्रगट असते की त्यामुळे पंढरपूरच्या वारकऱ्याचा स्टॅमिना हा अतिशय बघण्यासारखा असतो. उड्याचे कार्यक्रम तुम्ही जर बघितलं असेल तर ते परंतु इतकी उंच परंतु उडी. तर पुण्याचा पंढरपूरचं जे कीर्तन आहे ते 72 तास विणा खाली ठेवत नाहीत. हो, विणेकरी उभा असतो, त्यांच्या त्या पाया ठरलेल्या असतात. विणा खाली ठेवायची नाही असा त्यांचा नियम आहे. हा 36 नाही त्यामुळे 72 72 तास उभे असतात, ते 72 तास उभे असतात हो विणेकरी. हो नाही नाही एकाची टर्न झाली की दुसरा येतो. हो, हो दिस इज हो द फॅक्ट. कारगिल पण मला ते 3 दिवस पूर्ण चालू होतं. मी 36 म्हणलो पण ते 72 तास ते उभे असतात, अजिबात चालू होतं. झोपत नाही. 72 तास कोणी भजन कायम पखवाजवाले, त्याच्यानंतर तर आता हे आपण हा त्यानंतर देवाला नैवेद्य होऊन लोक उपास सोडतात, त्याला बारसे सोडणे असे म्हणतात. ते झालं. आता खिरापतीचे कीर्तन, द्वादशीच्या रात्री जे कीर्तन होते त्याला खिरापतीचे कीर्तन असे म्हटले जाते. या कीर्तनानंतर खिरापतीचा अभंग म्हणतात. म्हणजे तो अभंग ठरलेला आहे. आणि त्यानंतर खिरापत म्हणजे कुरमुरे अथवा चिवड्याचा प्रसाद वाटतात. त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी त्या त्या मठामध्ये सकाळची पूजा, दुपारी नैवेद्य, रात्री एकदा अथवा सकाळ आणि रात्री अशी 2 कीर्तने आणि रात्रभर जागर असे कार्यक्रम होतात. काही वारकरी दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर एकादशी सुरू होताच रात्री 12 वाजताच परत फिरतात. बहुतांश वारकरी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि नगर प्रदक्षिणा करून माघारी निघतात. निष्ठावान वारकरी एकादशीचे रात्रीचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी बारस सोडून परततात. तर काही वारकरी पौर्णिमेपर्यंत थांबतात. पायी वारी करणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य नाही. पंढरपूरमध्ये पोहोचले की त्यांची वारी पूर्ण होते. वारीच्या काळात कळस दर्शनालाही महत्व आहे. शिवाय वारीमध्ये देव वाळवंटात असतो. प्रत्यक्ष पांडुरंग वाळवंटात नाचत असतात. दिव्य दृष्टीने बघेल त्याला ते नक्कीच दिसेल, अशी ही एक श्रद्धा आहे. संत साहित्यात असे अनेक उल्लेख आढळतात. निष्ठावान वारकऱ्यांचा भर चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, कीर्तन, भजन, कळस दर्शन या गोष्टींवर असतो. मी पण जेव्हा वारीला गेलो होतो त्या दिवशी फक्त कळस दर्शन केलं, कारण इतकी गर्दी असते. आणि नामदेव महाराजांच्या त्यांनी त्यांच्या आरतीत लिहून ठेवलंय, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझी स्नाने जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळती. दर्शन हेळा मात्रे याचा अर्थ नुसतं कळसाचं दर्शन जरी झालं, ऐकू येतंय का? ऐकू येते ना? कळस दर्शन जरी हो हो. झालं तरी सुद्धा हे दर्शनच आहे. तर काला पौर्णिमा हा काल्याचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्याने होते. वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होते.
म्हणजे पांडुरंग हाच श्रीकृष्ण हे तुम्हाला आता अगदी पूर्णपणे लक्षात आलं असेल की काला करणारा तो श्रीकृष्ण, आणि तो पांडुरंग बाल स्वरूपामध्ये विटेवर येऊन उभा राहिला कुंडलिकासाठी, तोच त्याला आपण विठोबा म्हणतो. हा काला पंढरपूर जवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो. या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूर मधून निघून गोपाळपूरला जातात. अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभा मंडपामध्ये होतो. पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देहूकरांच्या फडावर पहाटे 4 ते 6 या वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते. देहूकरांच्या फडावर एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही. तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले. आजारी पडल्यामुळे तुकोबांच्या मनाची झालेली अवस्था. खूप सुंदर अभंग आहेत हे. निरोप असे बघायचे म्हणतात वाटते त्याला. देवाचं आमंत्रण, त्याला एक काहीतरी वेगळं नाव आहे. ते अभंग लिहून पाठवले. आजारी पडल्यामुळे तुकाराम महाराजांची झालेली अवस्था, वारकऱ्यांच्या जावळ पाठवलेले निरोपाचे अभंग, त्यानंतर वारकरी परत येईपर्यंत झालेली मनाची अवस्था, वारकऱ्यांकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था, हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहेत त्याला पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते. या कीर्तनामध्ये हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील प्रमाणे घेतली जातात. हे कीर्तन ऐकण्यासारखं होईल. याची व्हिडिओ मिळाली तर बघायला हवी. आता आपण येऊया गोपाळपूरला. गोपाळपूरला मी पण कधी गेलो नाही, पण जायला हवं. मी आता पुढच्या वेळेला बहुतेक तर जाईन. गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूर पासून दक्षिणेस 2 किलोमीटरवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्रेक्षणीय दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई इत्यादींची मंदिरे आहेत. गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडाचरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे. या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये बरीच मोकळी जागा आहे. संतांच्या पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला यायला सुरुवात होते. मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावते. हा आहे पौर्णिमेचा दिवस. पालखी समोर काल्याचे कीर्तन होते. काही पालख्यांमध्ये कीर्तनाऐवजी काल्याचे भजन होते. त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे कुरमुरे वाटतात. भाविक सुद्धा एकमेकांना काला भरवतात. हा पण एक सुंदर कार्यक्रम आहे की वृंदावनमध्ये जसे गोपाळ एकमेकांना काला भरवायचे, त्याच या इथे परत हे हे होत आहे. त्याच परत तोच प्रसंग इथे परत घडतोय. तुमच्या हृदयातला श्रीकृष्ण, तुमच्या हृदयातला गोपाळ समोरच्याच्या हृदयात काला भरवतो, त्याला काला भरवतोय, असे हृदयाचे मिलन इथे पंढरपुरात होतं. त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे कुरमुरे वाटतात. त्यानंतर पालख्या गोपाळ कृष्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूरमध्ये येतात. काही पालखी सोहळ्यांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा चंद्रभागा स्नान होते. काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर गावी परत निघतात. देवभेट. गेल्या 20 वर्षांपासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला आहे. यानुसार संतांच्या पादुका घेऊन
अथवा पालखीसह विठ्ठल मंदिरात नेतात, तेथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात. श्री विठ्ठल मंदिर रुक्मिणी मंदिर समितीतर्फे पादुकांचे स्वागत आणि पूजा होते. देवाच्या अंगावरील उपरणे, गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात. तर त्या संस्थांतर्फे देवाला उपरणे, हार इत्यादी अर्पण केले जातात. मला ते इतकं सुंदर माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्रच उभं राहतंय की जसं मी 5 दिवसाची आता पंढरपुरामध्ये मुक्काम केला आहे, असं सुंदर वर्णन आहे हे. फार छान वाटतंय. आय होप, म्हणजे मला आशा आहे की आपण सगळे तशाच रीतीने हे डोळ्यासमोर चित्र आपल्या समोर निर्माण होत असेल. गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात आणि म्हणजे संतांच्या पादुकांना देवाच्या अंगावरील उपरणं आणि गळ्यातील हार. पंढरपुरामध्ये बरं का, ही एक इतकी सुंदर प्रथा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पंढरपूरला गेलो, तर देवाला तुळस आवडते म्हणून मी 1982 साली माझ्या मते तुळशीचा हार घेतला. आणि असा भला मोठा हार आणि असा जाड सुंदर असा तुळशीचा, त्याला सुंदर सुवास. तो हार त्यांनी मला दिल्यावर मी तो पांडुरंगाच्या मंदिरात नेला. त्या पुजाऱ्याने पांडुरंगाच्या गळ्यात घातला आणि त्यानंतर मला आश्चर्याचा एक सुखद असा मस्तपैकी अनुभव आला की त्यांनी तो पांडुरंगाच्या गळ्यातला हार काढून माझ्या गळ्यात घातला. इतका मी आनंदित झालो की त्या आनंदाचं वर्णन करणं अतिशय अवघड आहे. आणि त्या दिवसापासून मला सारखं वाटलं की पंढरपूरच्या मंदिरात आपण कधीही जावे, केव्हाही जावे, ती इच्छा हृदयात सारखी असतेच. आणि म्हणजे असं वाटतं की पंढरपूरहून परत आलं की आपल्याला अशी ओढ लागते की आता परत मी कधी जाईन पंढरपूरला, पुढची चक्कर कधी होणार, असं वाटत राहतं. तर देवाच्या अंगावरचं उपरणं हे झालं. तर त्या संत संस्थानातर्फे देवाला उपरणे, हार इत्यादी अर्पण केले जातात. देवभेटीनंतर पालख्या आपापल्या मठामध्ये परततात. म्हणजे देवभेट हा एक कार्यक्रम आहे. निरोप, देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासास सुरुवात होते. यावेळेस संत निळोबारायांचा पुढील अभंग किंवा अशाच अर्थाचे इतर अभंग म्हटले जातात. पंढरीहून गावी जाता, वाटे खंती पंढरीनाथा, आता बोलवीत यावे आमच्या गावा आम्हा सवे. हे म्हणजे तुम्ही पण आमच्या गावाला या, आमच्या बरोबर आमची बोळवण करायला. तुम्हा लागी प्राण फुटे, वियोग दुःखे पूर लोटे, निळा म्हणे पंढरीनाथा, चला गावा आमुच्या आता. पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात. पालखी नगर प्रदक्षिणा. पौर्णिमेच्या रात्री परत पंढरपूरमध्ये देवाची पालखी नगर प्रदक्षिणेला निघते. आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये स्थानिक भाविकांना दर्शन मिळणे अवघड होते. ते आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आणि आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे स्थानिकांना दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगर प्रदक्षिणेस निघते. यावेळी पालखी सोबत वासुदेव दिवटे आणि आंबेकर आजरेकर फळाच्या चौरे महाराजांची दिंडी असते. पौर्णिमेपासून पुढे पंचमीपर्यंत रोज रात्री देवासमोर गरुड खांबापाशी चौरे महाराजांचे भजन होते. तर हे चौरे महाराज म्हणजे कोण होते, तर ह्याची पण गोष्ट आपल्याला ऐकण्यासारखी आहे. मला जमेल तेव्हा मी ती गोष्ट मिळवेन आणि एक दिवशी असाच आपण झूमवर कार्यक्रम करूया. चौरे महाराजांची गोष्ट, असे वेगवेगळे महाराज आहेत, त्यांच्या गोष्टी, त्यांची तपश्चर्या, त्यांची भक्ती, असे सुंदर सुंदर लेख. मला योग आला ते कळायचा कारण मी भाषांतर केलं मराठीतून इंग्रजीमध्ये. आपले एक अतिशय तरुण वारकरी आणि कीर्तनकार आहेत सचिन महाराज पवार. सचिन महाराज माझे मित्र झाले भावार्थच्या मैत्रीमुळे. आणि सचिन महाराज एक
मासिक काढतात वारकरी दर्पण म्हणून. तर त्या वारकरी दर्पणचं त्यांना सगळ्या अंकांचं इंग्रजीमध्ये अनुवाद करून हवा आहे. ते त्या इंग्रजीमधून आपली सगळी परंपरा, आताची पिढी मराठी वाचत नाही म्हणून त्यांना इंग्रजीमधून ह्या परंपरेचं जरा ज्ञान मिळावं म्हणून त्यांना हा सगळा ते आता हे करत आहेत. त्यांना अमेरिकेतून अनेक मंडळी त्यांना मदत करत आहेत. आणि त्यामुळे मी असे अनेक मोठमोठे महंत संत साधू यांची चरित्रे त्यांचं मी भाषांतर केलेलं आहे. या वारकरी दर्शनच्या अंकाचं माझी 23 अशी मोठमोठी आर्टिकल्स, 24 आर्टिकल्स मी भाषांतर केलेली आहेत. तर अशा ह्या गोष्टी वाचण्यासारख्या आहेत. तर वारकरी दर्पण हे वाचिक इंग्रजीमध्ये काढायचं असा पण त्यांचा विचार आहे. एक मिनिट, वृंदाताईंना काहीतरी सांगायचं आहे. वृंदाताई बोला, अनम्यूट करा तुम्हाला. अनम्यूट अनम्यूट, तुमचा म्यूट काढायला लागेल. नाही मला सर सांगायचं नाहीये काही. अच्छा अच्छा, हॅलो. हा हा बोला. हा सर नाही सॉरी. सांगायचं नाहीये काही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. नंतर हा हा महाद्वार काला, संतांचा काला जरी पौर्णिमेला झाला तरी देवाचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वज्रप्रतिपदेला होतो. अच्छा, म्हणजे 6 दिवसाचा आहे, 5 नाही, मला वाटलं तर 5. याला महाद्वार काला असे म्हणतात. या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवाचे एक सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहेत. या पादुका हरिदास वेशीपाशी हरिदासांच्या ज्या वाड्यामध्ये असतात त्याला काल्याचा वाडा असे म्हणतात. महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामध्ये या पादुका मानकरी हरिदास यांच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात. पादुका डोक्यावर बांधताच त्यांची शुद्ध हरपते. पूर्वी नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते. त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात. ही काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते. तिथे देवासमोरील सभा मंडपामध्ये या पादुकांवर हंडी फोडली जाते. नामदास महाराज म्हणजे हे नामदेव महाराजांचे वंशज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये 3 प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते. तिथून महाद्वार घाटाने खाली चंद्रभागेवर आणि तिथून खाजगीवाले वाडा, आताची माहेश्वरी धर्मशाळा या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते. मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादुकांवर दही लाह्या उधळतात. पूर्ण मार्गामध्ये नामदास मंडळी आळीपाळीने हरिदासांना आपल्या खांद्यावर उचलून घेतात. दिंडी काल्याच्या वाड्यात परत आल्यावर आरती होते आणि या उत्सवाची सांगता होते. महाद्वार काला झाला म्हणजे आषाढीची वारीची सांगता झाली. प्रक्षाळ पूजा यानंतर वारी निमित्त बंद झालेले देवाचे उपचार पुढे वद्य पंचमीच्या आसपास सुरू केले जातात. पंचमीला या पूजेला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात. प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे. वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुणे, मंदिराची स्वच्छता करणे आणि वारी निमित्त देवाला आलेला शिणवटा घालवणे असे या पूजेचे 2 भाग आहेत. पंचमीच्या आदल्या दिवशी देवाच्या मागे लावलेला लोड काढून घेतात. पंचमीच्या आदल्या दिवशी आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मर्दन करतात. पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पतीपासून बनवलेले उटणे लावून स्नान घालतात.
या पूजेनंतर भाविक देवाच्या पायांना लिंबू साखर लावतात. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून आता देवाच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्यावर लिंबू साखर लावले जाते. हा उपक्रम पहाट पूजेपासून साधारण सकाळी 11 पर्यंत चालू असतो. 11 वाजता देवाला पहिले स्नान घातले जातात. याला पहिले पाणी असे म्हणतात. या वेळेस देवावर पांढरे तलम उपरणे पांघरून त्यावरून गरम पाण्याने स्नान घातले जाते. पहिले पाणी झाले म्हणजे देवाला साधे धोतर नेसवून अंगावर उपरणे पांघरतात. यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते. देवाचा मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर होतो. काही भाविक पहिले पाणी झाल्यावर देवाला नैवेद्य आणतात. पूर्वी स्थानिक ब्राह्मणांचे सोहळ्यातले पुरणाचे नैवेद्य देवापर्यंत थेट नेता येत असत. ब्राह्मणेतर मंडळी संध्याकाळी दूध आणि पेढे असा नैवेद्य रांगेतून आणत. 1 मिनिट दार वाजले, जरा पॉज घेऊया. सॉरी. हा, तर आता स्थानिकांचे नैवेद्य देवापाशी सोडणे बंद झाल्यामुळे हे नैवेद्य येत नाहीत. संस्थांतर्फेच नैवेद्य होतो. यानंतर दुपारी 2च्या सुमारास पाणी होते. यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. 21 ब्राह्मण सभा मंडपामध्ये रुद्र म्हणतात. त्यावेळेस देवाला गाईच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो. या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. यानंतर देवाला महान अरे रे, परत आता किती लोक येतील माहिती नाही, त्यामुळे जरा थांबूया. आले. सॅमसंग वर कोण आहेत? आशू आली. पण थोडे लोक अजून जरा जमेपर्यंत थांबूया. मला एक आपल्याला मधला हा. एक अनुभव सांगायचा आहे की मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मला एका गुरुजींनी सांगितलं की पांडुरंगांना इतके लाखो लोकांनी चरण स्पर्श केल्यामुळे आणि सगळ्यांना आशीर्वाद दिल्यामुळे देवाचं पण तेज थोडस कमी होतं. म्हणजे ज्याचं तेज इन्फायनाईट आहे, इन्फिनिटीचं डेफिनेशन आहे, त्या पांडुरंगाला लाखो लोकांना चरण स्पर्शातून जशी वीज जावी तसं त्यांचं ते व्हायब्रेशन आपल्यामध्ये शिरतं आणि आपण पावन होतो. तर ह्याच्यामुळे म्हणे देवाला पण थकवा येतो आणि त्या लोकांना ते दिसतं देवाच्या मुद्रेवर की देव थकलेले आहेत. आणि नंतर मग हे सगळे षोडशोपचार पूर्ण झाल्यावर पांडुरंगांच्या चेहऱ्यावरचा थकवा जातो आणि पुन्हा पूर्वीचा तजेला देवाच्या चेहऱ्यावर येतो, असं मला तिथल्या एका जाणकार गुरुजींनी सांगितलेलं आहे. ही अतिशय सुंदर माहिती मी म्हटलं आपल्या बरोबर शेअर करावी. आणि आता दुसरं एक असं आहे की हे चालूच राहणार आहे, कारण माझ्याकडे एकंदरीत खूप आहेत गोष्टी. त्या गोष्टी तर आज आपल्याला सुरू करायला मिळणं अवघड आहे. तर ज्यांची तयारी असेल तर माझ्या मते उद्या परत 11 वाजता आपण परत बसू. संध्याकाळी ह्याच्यानंतरचा पुढचा भाग घेऊ, कारण सगळं परत रिपीट करणार नाही. पुढच्या संतांच्या गोष्टी संध्याकाळी 5 वाजता घेऊ. उद्या सकाळी परत 11 वाजता मी सगळ्यांना लिंक पाठवीन वेगवेगळ्या ग्रुप्सवर, ते आपण कंटिन्यू करू. ज्यांची इच्छा असेल त्यांनी जरूर यावे. तर आता आपण पुढे कंटिन्यू. शुअर सर. छान झाला कार्यक्रम. चालू आहे. हीच रिपीट करतील ते हा, हा. तयारी ठेवूया आणि छान झाला कार्यक्रम. उद्या चांगला सांगते झाला. नंतर.
की आपण हा YouTube वरती माझ्या दीपक फडणीस चॅनलवर लावणार आहे. मग तो 2 तासाचा असो का काही असो, तीन तीन व्हिडिओ सेशन्स म्हणजे 40 120 मिनिटाचा हा कार्यक्रम YouTube चॅनलवर परत बघता येईल आणि हे टेक्स्ट सगळं वाचता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष वाचून आपल्याला तो अनुभव परत घेता येईल. तर ओके. आपण पुढे कंटिन्यू करूया की आता बघा, देवाला गाईच्या शिंगातून, हे मगाशी मला वाटते झालं होतं, परत रिपीट करतो थोडा वेळ. दुपारी 2च्या सुमारास दुसरे पाणी होते. यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. 21 ब्राह्मण सभा मंडपामध्ये रुद्र म्हणतात. त्यावेळेस देवाला गाईच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो. या अभिषेकानंतर आणि रुक्मिणी माते जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते आणि देवाचा पलंग पुन्हा शेष घरामध्ये ठेवतात. म्हणजे देवशयनी एकादशी आषाढी एकादशीला म्हणतात. म्हणजे मला असं वाटलं की त्या दिवशीपासून देव निद्रेस जातात, पण हे तसं नसून इथे त्यांना पलंग हा 5 दिवसांनी मिळतोय. या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होते. सायंकाळी धूपारती आणि रात्री शेजारती होते. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते. रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुळस, बडीशेप, लवंग, दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो. दुसऱ्या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात. अशा रीतीने जवळजवळ 3 आठवडे पंढरपुरात आषाढीची लगबग चालू असते. धन्य झालो मी आज, कारण मला हे सगळं आज कळलं. मला वाटते आपल्यालाही सगळ्यांना आवडलं असेल. आता माझ्या मते आपण इथे 5 मिनिटं चर्चा करू, बोलू आणि सगळे एकमेकांशी संवाद साधू आणि इथे थांबू. बाकी सगळं आपण संध्याकाळी 5 वाजता परत सुरू करणार आहोत आणि उद्या सकाळी परत 11ला आपण येऊ. आता आपण सगळ्यांनी आपापले म्यूट काढायला हरकत नाही. 2-4 मिनिटं गप्पा मारू आणि त्यानंतर आजचा कार्यक्रम संध्याकाळला परत चालू करू. आशू काय म्हणते, आवडलं का? अरे खूप आवडलं, छान वाटलं, छान एकदम झालं, छान झालं. पंढरपुरातच पोहोचली मी. अगदी सगळ्यांना. मला पण असं वाटलं की तिथेच गेलोय. हा वृंदाताई, तुमचा म्यूट काढा, म्यूट आहे तिकडे. स्पीकर चालू करा. हा रेखा काय म्हणते, कसं चाललंय सगळं? ठीक आहे ना? अगं तुझा आवाज येत नाहीये. म्यूट म्यूट काढायला लागेल तुला, स्पीकर ऑन करायला लागेल. अंजू आवडला का कार्यक्रम? हा माझा हो, मला आवडला, छान झाला, छान. मामा चित्रा- नवीन माहिती कळली, बरं वाटलं जरा ऐकून. हो ना, हो ना. अंजू, हाय. आपण ठरवू म्हटलं पंढरपूरला जायचं सगळेजण. ही चांगली नक्की, idea काय आहे. चित्रा? आमचा चाललाय विचार, आपण जर आता वारीला नाही, पण आमचा विचार चाललाय दर्शनाला जायचा नंतर. आम्ही हो तेच तर म्हणते ना, खरंच चलूया यार, आपण ठरवू खरंच. करूया, नाही तर आपल्याला नक्की. अजून एक आयडिया करता येईल की पुढच्या वर्षी तो माझा जो मित्र आहे पंढरपूरमध्ये, त्याला सांगेन की बाबा तू आमच्यासाठी दशमी पासून तर पंचमी पर्यंत कुठेतरी चांगली सोय कर राहायची आणि सरळ 6 दिवस तिथे मुक्कामच करायचा. तिथे चांगलं व्यवस्थित जेवण बिवण आणि तिथेच राहायचं. 6 दिवसांनी परत यायचं, अशी आपली तीर्थयात्रा करायची, अशी कल्पना डोक्यात येते माझ्या. चित्रा, तुला आवडते का चांगली कल्पना? कल्पना आहे ही. हा 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 दीपक, चित्रा बोलते. हो, 6 सुरुवातीपासून दिवस जॉईन झाले. छान. 6 दिवस मस्त, राहायची आणि करणार मी हो. तयारी आहे हो, का? 6 अगदी. दिवस पंढरपूरमध्ये राहायची. हो हो, बिलकुल, जरूर ठरव तू. नाही, तू चालू खरंच. आशू, रेखा, ठरव, बिलकुल. अनिल हो आणि ना, सगळ्यांना घेऊन अगदी जाऊ. नक्की. अमित पण सगळ्यांना येईल. घेऊन चलावं. ज्योती, अंजू, चंदू सगळ्यांना सांगू आपण. जया वहिनी, हो हो. मंदा वहिनी,
तेच तर. सगळं एकदम कार्यक्रम करू. हे कोण, विनोद आहे का? विनोद? हो दीपक, मस्त झाला. अरे विनोद, सो नाईस टू मीट यू. चला Yes, आता. same here. येस येस. सो अरे फार आनंद So झाला much in great detail. I commend your efforts विनोद. in आमचे collecting all the रोटरी information and sharing. आमचे रोटरी Great क्लबचे job. परम मित्र वृंदाताई, तुमचं हे करा, स्पीकर चालू करा आणि आमच्याशी 2 मिनिटं बोला. तुम्हाला पंढरपूरची एवढी सगळी माहिती कशामुळे आहे? तुमचा स्पीकर ऑन करा. ते डावीकडचं बटन आहे ना, तिथे हे करा, खाली डावीकडे बटन आहे, त्याच्यावरती माऊसनं क्लिक करा, म्हणजे तुमचा स्पीकर चालू होईल. आता आला का आता? आता बोला. तुम्हाला एवढी हा. सगळी माहिती कुठून मिळाली? तर माझं बालपण तिकडे गेलंय, त्याच्यामुळे मला माहिती होती. अरे वा. आता नाही, आता मी मुंबईत आहे. आता मी हो. मुंबईत आहे. कुठे कुठे असता मुंबईत? मी मुंबईत आता गिरगावात राहते. अच्छा अच्छा. आणि तुमची माझी म्हणजे तुम्हाला ही लिंक कुठून मिळाली आजच्या कार्यक्रमाची? माझी एक मैत्रीण आहे, मी आरबीआय एम्प्लॉई आहे, रिटायर झाले. हा त्यांनी हा. पाठवली. मग म्हणलं आता बघूया. पण यातली काही माहिती मला सुद्धा माहिती नव्हती बरं का. फार छान माहिती सांगितली तुम्ही. हो ती हो. काल्याची काही काही माहिती होती आणि हरदासाचे हे पण थोडस माहिती होतं, पण इतकं डिटेल माहित नव्हतं. हो हो. धन्यवाद, खूप छान झालं. मलाही माहिती नव्हतं. तुमची मैत्रीण म्हणजे कोण? शुभदा कुलकर्णी होती का? आरबीआयची मैत्रीण कोण? नाही, आता त्यानं कुणाकडून आला असला मेसेज मला माहित नाही. माझी प्रतिभा म्हणून बँगलोरला मैत्रीण आहे, तिने ही लिंक पाठवली. आता प्रतिभा. तिला कोणी पाठवली असेल तर मला, प्रतिभा, प्रतिभा आणि प्रतिभा. तिला कोणी पाठवली असली तर मला माहित नाही. अहो, माझी मिसेस पंढरपूर ह्याच्यात होती, आरबीआय मध्ये होती. प्रतिभा तिची अतिशय जवळची मैत्रीण. प्रतिभा राघवन म्हणून मॅडम आहे. हा, ती ती आमच्याकडे राहायला पण आली होती. आम्ही तारापूरला असताना आमच्या घरी पण राहिली होती प्रतिभा. तिनं तुम्हाला लिंक हो का? हो का? चिटणीस में तुमची मिसेस आरबीआय ला होती? नाही नाही, फडणीस मी क्षमा, आमच्या फडणीस, हा. बायकोचं नाव क्षमा, शीला फडणीस होती. ती तर- आरबीआयला होती, एक्सचेंज कंट्रोल डिपार्टमेंटला होती, अमर बिल्डिंग मध्ये हो का? होती. आणि हा माहिती आहे, पण त्या रिटायर वगैरे कधी झाल्या म्हणजे काय माहिती? नाही, तिनं मग लक्षात आहे का? 15 वर्षांनी तिला नोकरी सोडायला लागली. मी कुरासावला गेलो, नोकरी निमित्त बाहेर गेलो भारताच्या. अच्छा अच्छा. VRS घेतली का मग त्यांनी? मग 15 वर्षांनी तिनं रिटायरमेंट घेतली. हो का? आपण आरबीआय हा. मध्ये होतात का? आपण पण? हो हो हो. मी हा. अमर बिल्डिंगलाच होते रिटायरमेंटच्या वेळी. फार पूर्वी मी 20-21 ला होते. हॅलो. अच्छा. अरे वा, हम्म. खूप छान. धन्यवाद, अजून छान झाला प्रोग्राम. बऱ्याच जणांनी अजून कॅमेरे ऑन केले नाहीये. सांगूया, त्यानिमित्ताने तुमची माझी ओळख झाली. हो हॅलो, हो हो त्यानिमित्ताने ओळख झाली आपली. हो हो. ओके ओके, बाय. 11 जण आहेत पार्टिसिपंट. व्हिडिओ फक्त 5 जणांचे चालू आहेत. बाकीच्यांनी कोणी काही बोलायचं असेल तर बोला. आपण एक पंढरपूरची यात्रा करावी. आणि नुसती यात्रा म्हणजे कशी, आपण तिथे ट्रेननं जाऊ हरकत नाही, पण तिथे 6 दिवस नगरात मुक्काम करायचं. आणि हे सगळं यातलं गर्दीमध्ये आपल्याला सगळ्याला जाणं काही अशक्य होईल. पण आपल्याला कठीण तिथलं आहे, कठीण आहे. आपण जरी मठामध्ये राहून जरी सगळं हे केलं ना, त्या वातावरणाचा अनुभव घेतला, तरी सुद्धा माझ्या मते आपल्याला फार छान वाटेल. आणि आपण पंचमीच्या दिवशी गोपाळपुरात जायचा प्रयत्न करू. एवढी गर्दी असणार नाही गोपाळपुरात. 5व्या दिवशी इतके लोक असते भरपूर गर्दी. पूर्वी तरी असे, आता माहित नाही मला. नाही ना, पूर्वी एवढी तरी गर्दी असते. असणार नाही चांगलं गोपाळपुरात. आपल्याला. हो हो. इकडे वयस्कर मंडळी असतील तर जरा कठीण आहे सर. नाही, आम्ही सगळे तरुण कारण काय असतं, हो, आपण सगळे मनाने तरुणच राहूया कायम. सगळे तरुण परंतु आहेत, घाण कोणीच वगैरे वयस्कर असतं ना, त्याच्यामुळे मग जरा कठीण वाटतं, जरा पावसाचे दिवस. बाकी हो, काही नाही. ते तर आहे. नाही एनिवे, आपण 5 वाजता भेटायचं का? आपण 5 5ला वाजता भेटूया. हो हो, भेटायचं का? 5ला भेटूया. आणि ओके ओके. मठातून बाहेर नाही पडलं तरी चालेल. आपण तिथे गेल्यावर बघूया काय काय होतंय ते. बरं. प्रोग्राम करूया असं माझ्या डोक्यात आलंय. तर आता बघूया आपण. शुभदा कुलकर्णी म्हणजे आरबीआयच्या का? शुभदा कोण? शुभदा, हॅलो. माहित नाही मला, माहित नाही सर. शुभदा या शुभदा म्हणजे कुलकर्णी ज्या आहेत, कदाचित चेहऱ्याने आपण माहित असतील, पण असं म्हणजे माहित नाही. बोला ना. मी शुभदा कुलकर्णी आहे. हो हो. अच्छा, मी का? आरबीआय मध्ये होतात का?
नाही मी हॅलो हा बोला ना. बोला बोला. मी मी सध्या सर अमेरिकेमध्ये आहे. हा तिथून मी मीटिंग अटेंड करते तुमची. असं. मला खूप छान वाटलं सगळं पंढरपूरचं सगळं तुम्ही डोळ्यापुढे उभं केलं माझ्या. मी खूप मिस करत होते. मला खूप छान वाटलं सगळं ऐकून वर्णन. अरे वा वा वा, शुभदा वारीला जायची तुम्ही इच्छा आहे आता. शुभदा इथे आले की माझ्या मी वारीला सोसायटीत येणार राहणार आहे. आहे. खूप खूप माझ्या धन्यवाद. सोसायटीत राहणार आहे आणि खूप. जमलं तर परत 5 वाजता या, नाही जमलं तर तो हो कार्यक्रम हो पण मी युट्यूब चॅनलवर लावणार आहे. माझं युट्यूब चॅनलचं नाव नक्की दीपक येईन सर. फडणीस आहे. कारण मी पण आज तर इथे रात्र आहे बरं आता. पण पण मी पण रात्रभर सकाळी जागणार आहे. आमचा हो मी आनंद काय, आश्रम ग्रुप आहे तो गीता पठण आहे 2 ते 5 सगळ्यांचं. हो हो पण आज मी मी आता शुभदा मी मॅडम. आता इकडे असल्यामुळे रात्री जागूनच मला गीता वगैरे म्हणायची आहे त्यांच्या हो बरोबर. हो. बरोबर बरोबर. आणि तुम्ही शुभदा मॅडम आपण आरबीआय एम्प्लॉय का? माझ्या युट्यूब शुभदा लिंक मॅडम सगळ्यांना, आरबीआय एम्प्लॉय का? काय आरबीआय एम्प्लॉय का आपण? नाही मी आरबीआय मधनं नाही, मी डिफेन्स अकाउंट्स मधून रिटायर झाले. आपल्याला ह्या हो डिफेन्स कार्यक्रमाची अकाउंट पुण्याला. ही लिंक काय आपल्याला कुठे स्वप्नशिल्पमध्ये मिळाली? राहतात त्या. स्वप्नशिल्पमध्ये राहणार आहेत त्या. शुभदा कुलकर्णी स्वप्नशिल्पमध्ये राहणार हा आहेत. हो का? अच्छा अच्छा. हो का? अच्छा. ठीक आहे हा ज्योती, ते मिस्टर तुला माझे आवडला का पेशंट होते. कार्यक्रम? आवडला का? हो हो. चला चला सर, बाय बाय. 5 वाजता भेटू. हा ओके. ज्यांना 5 जायचंय वाजता त्यांनी जा, भेटायचं. बाय बाय. ज्यांना जायचंय त्यांनी जावे, बाय बाय. आपण परत 5 वाजता भेटणार आहोत. हो हो. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. बाय. आणि सर खूप मस्त शुभदा, माहिती मिळाली आम्हाला पण. हा शुभदा, ही लिंक सगळ्यांबरोबर शेअर थँक्यू करा. सर. म्हणजे युट्यूब लिंक जेव्हा मी पाठवेन तेव्हा शेअर करा. माझा नंबर मी इथे लिहितो, तुम्ही हवं तर लिहून घ्या, किंवा तुम्हाला कल्याणीकडून मिळेल, ज्योतीकडून नंबर मिळेल. हो हो. काय म्हणते उषामाई? हो काही नाही उषाबाई, बेटा, ऐकते. हाय कल्याणी. हाय रंगात हाय हाय. हाय हाय. 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 अगं मी पण उषाबाई कशी आहेस? मस्त एकदम. अगं ऐकते आणि छान. अरुण दादाची फार हं? आठवण येते या क्षणी. तो असता तर किती मजा आली असती ना. खरंय रे, खरंय. आज वहिनी आली आहे मुंबईत. आली परत? हो का? अच्छा आज आल्या का? अरे वा, ओके हो ओके. आज हम्म. चला, चांगलंय 2:30 बरं वाजता. बरं. हा हा हा. चांगलंय चांगलंय. संध्याकाळी पण आणि याच लिंक वरती आपण, जॉईन व्हायचंय ना हा, दीपक? आणि उषाबाई, दीपक हो माझ्या डोक्यात असं आहे की आता 5 दिवस दररोज सकाळी 11 वाजता आपण, ज्यांनी जमेल त्यांनी भेटायला हरकत नाही. आपण हे संतांच्या गोष्टी वाचूया. जमलं जे ते ज्यांना जमेल ते येऊ देत. आणि ते सगळं नंतर मी युट्यूबवर टाकणार आहे. त्यामुळे मग लोकांना कधीही सवड हा मिळेल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या ऐकता येतील आणि वाचता येतील. ओके ओके, हो छान, चांगली संधी आहे. हो सुंदर हो. संधी चला आहे. मी बंद करते. मी बंद सगळे करते. बाय. आता सगळेच बंद हो करूया, सगळे बाय बाय करूया. उपास एकादशी दुप्पट खाशी त्याच्या तयारीला बस लागायला बस. पाहिजे. मला मला पण आता प्रचंड भूक सर लागलेली थँक्यू थँक्यू. आहे. हो. मी आता ज्योतीकडे चल, जाणार आहे फराळासाठी. व्हेरी गुड. चल चल. ओके. ओके, बाय बाय. सर थँक्यू, खूप चांगली माहिती दिली आम्हाला. दिगंबर, घरी बसल्या पंढरपूर दर्शन झालं. थँक्यू थँक्यू. आता तुला सगळं ह्या व्हिडिओ जॉईनिंग करायचं काम करायचंय, हे लक्षात ठेव. हा चालेल चालेल सर, पाठवून द्या पाठवून द्या. तुझा कॅमेरा काय नाही चालू केला? कॅमेरा चालू कर. कॅमेरा चालू केला सर. हा कर चालू, क्लॅरिटी सगळ्यांना नाही बघू देत. कॅमेराला. निदान बघू देत लोकांना, हा कोण ते थांबा, लाईट दिगंबर. एक तर मिनिट एक चेहरा दिसत नाहीये, मिनिट. प्रकाश नाहीये चेहऱ्यावर. आता अजून नाही. आता थोडा आला प्रकाश, जरा नीट यायला पाहिजे. बरं, हा दिगंबर दरपेली, माझा संजीवन विद्यालय शाळेतला मित्र. तर आता आपण हा. संध्याकाळी भेटूया. नाव बाय बाय एव्हरीबडी, बाय. बाय. बाय थँक्यू एव्हरीवन. बाय. थँक्यू फॉर मीटिंग. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय. थँक्यू सर. बाय. येईल. तर ओके. आपण कंटिन्यू करूया. की आता बघा, देवाला गाईच्या
शिंगातून, हे मगाशी मला वाटते झालं होतं, पण आता रिपीट करतो थोडा वेळ. दुपारी 2च्या सुमारास दुसरे पाणी होते. यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. 21 ब्राह्मण सभा मंडपामध्ये रुद्र म्हणतात. त्यावेळेस देवाला गायीच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो. या अभिषेकानंतर आणि रुक्मिणी माते जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते आणि देवाचा पलंग पुन्हा शेषघरामध्ये ठेवतात. म्हणजे देवशयनी एकादशी आषाढी एकादशीला म्हणतात. म्हणजे मला असं वाटलं की त्या दिवशीपासून देव निद्रेस जातात, पण हे तसं नसून इथे त्यांना पलंग हा 5 दिवसांनी मिळतोय. या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होते. सायंकाळी धूपारती आणि रात्री शेजारती होते. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते. रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुळस, बडीशेप, लवंग, दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो. दुसऱ्या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात. अशा रीतीने जवळजवळ 3 आठवडे पंढरपुरात आषाढीची लगबग चालू असते. धन्य झालो मी आज, कारण मला हे सगळं आज